आजच्या दिवसातील अंतिम फेज आपण पाहत आहे. सुंदर असं भगवाई वातावरण या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आज शुभ शनिवार हनुमान जन्मोत्सव आज मोठ्या थाटामाटाने अगदी साजरा करण्याकरिता सर्वच हिंदू बांधव अगदी सुसज्जित झालेत. आपल्या परिसरामध्ये विशेष करून खूप महत्त्वाचं योगदान सण समारंभाला अगदी दिलं जातं. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर विश्वास या गोलंदाजाला आणलंय, तर रोहित भोई आणि संजय पाचाळकर अशी सलामीबीर जोडी ही मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. योग्य त्या दिशेने अगदी खेळ होणं खूप महत्त्वाची भूमिका असेल. इथून गोलंदाजी कशी आकारली जाईल, कारण की अगदी म्हणायचं झालं तर वाघाच्या जबड्यातून अगदी दात मोजावे त्याच पद्धतीने अगदी तो विजय खेचून आणला आणि तीच कामगिरी रोहन याची वाखणण्याजोगी पाहायला मिळाली. विजयच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज अगदी दिले गेलं. दिलीपजी दलवे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणूनच मेहनत जर कराल तर नक्कीच धन मिळेल. म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर कष्टविना फळ नाही घेत. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. आजच्या दिवसातील अंतिम फेरीला सुरुवात होते. पहिला चेंडू या पहिल्या षटकातील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑन साइडला पहिल्या चेंडूला स्लॉक केलंय. क्षेत्ररक्षण आहे. वॉट झेल, व्हॉट अ कॅच. अप्रतिम क्षेत्ररक्षण रामदासच्या माध्यमातून. याला म्हणतात क्रिकेटमधील उडता हुआ सुपरमॅन. एकदा झेल आवडला असेल तर जोराच्या टाळवा वाजवायच्या त्या झेल करिता. अप्रतिम क्षेत्ररक्षण, विकेटचं पतन, फलंदाज बाद. देतात 3000 रुपये. एकीकडे पहिल्या चेंडूवर रोहित डकवर बाद झालेत. इथून विश्वासनीय कामगिरी, परंतु हा अगदी आपण पाहू शकाल अंक जाईल क्षेत्ररक्षणाच्या नावावर. अप्रतिम झेल पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. पाठची आतली गडा. यष्टीरक्षक गफलत करतोय आणि जिथे लॉंग स्टॉप रिझनला चेंडू सरळ निघून गेलाय 4 धाब्यांकरिता. नशीबपूर्ण चौकार, 4 रन्स. इथून नो मिस्टेक्स. ग्राउंडेड स्ट्रोक आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल अगदी पाहायला मिळतोय. नेहमी जेव्हा या परिसरामध्ये लीग फॉर्मॅट होत असेल तेव्हा हे खेळाडू अगदी एकमेकांना समवेत खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि आज आपण पाहताय तरेपाडा 11 तरेपाडा आणि जिथे आहे गावदेवी बाजूका वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धावे पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक 5 रन्स ऑन कार्ड. 5 ही अंकांवर ही धाव संख्या परिपूर्ण अगदी आपण पाहताय. पहिला चेंडूवर अगदी विकेट गेली. काय झेल होता रामदास याचा, अप्रतिम. आणि तिथून बॅटच्या आतली गडा चौकार. यावेळेस ऑन साइडला पिक केलं. या स्ट्रोकला रडार मध्ये चेंडू होता. सरळ चेंडूला फेकून दिला वाईड. इश्काव कॉर्नर, सीमा रेषा पार. हा पहिला तगडा प्रहार सनी ठाकरेच्या बॅटमधनं. 6. धावफलक अगदी आपण पाहू शकाल 11 या अंकांवर स्कोर कार्ड. म्हणजेच पहा एक जे मानसिकता आहे ना एक गावदेवी पाचरुका संघाची ती परिपूर्ण अगदी आपल्याला पाहायला मिळते की अटॅक हा मात्र सोडायचा नाही. अटॅक कंटिन्युअसली करायचा आहे. फक्त आणि फक्त सॉफ्ट हँडने खेळला. लेग ग्लान्स, अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्हचा नजाकत भरा हुआ फटका. 4 रन, चौकार.
यावेळेस 4 धावा, खूप चांगला फटका लेग ग्लान्स केला गेला आणि सरळ चेंडू निघून गेला 4 धावेंकरिता. स्कोरकडे आहे 15 या अंकांवर. समोरच्या दिशेने खेळलाय ग्राउंडेडली स्ट्रोक आहे, त्या दिशेने गुणेश मिस्टेक करतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळाला खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा. बोगद्यातून चेंडू झालाय पास, मिळतील धावा 4. चौकार. धावफलक षटकाची झाली ते समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 या अंकांवर धावफलक आहे. म्हणून म्हटलं जी मानसिकता आहे ना गावदेवी पाचुरकर संघाची ते म्हणजेच आहे षटकार आणि चौकार. स्थिती कशी असो परंतु आम्ही तीच फलंदाजी करणार आहेत, कारण की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि नेहमीच आपण पाहिलंय की आतापर्यंत का सक्सेसफुल झालेत त्यामागचं कारण आहे की एकमेकांवर भरोसा आहे, एकमेकांवर पाठीराखे हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने अगदी प्रदर्शन अगदी होत असताना, परंतु अगदी त्या अगोदर आपण पाहू शकाल जी मेहनत सुद्धा केली नाही गावदेवी पाचुरकर संघाने ती सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण की एखाद्या वीटभट्टीकडे आपण जात असाल तेव्हा मात्र त्या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीमध्ये कशा पद्धतीची मेहनत असते एक वस्तू तयार करण्याकरिता, तसंच खेळाचं सुद्धा आहे. एखादी टीम जडणघडणच्या माध्यमातून अगदी उभी राहत असते आणि जडणघडण करण्याकरिता खूप प्रतिसाद आणि खूप प्रतीक्षा करायला लागते, खूप तपश्चर्या अगदी करावी लागते आणि तदनंतर एक चांगला संघ आपण बनवू शकता. आणि त्याच पद्धतीने आई गावदेवी पाचुरकर या संघाची ही वर्णे आपण पाहत आहे. 5 ते 6 वर्ष अगोदर आपण जर गेला असाल तर नक्कीच हा संघ तेवढ्या पोषकतेने नव्हता, कारण की नवतरुण भारतीय सितारे हे खूप मोठ्या प्रमाणात होते. लागोपाठ 3 षटकारांकरिता शिलोंजी धोदडे यांच्याकडनं 3000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आता इथून कॅश प्राइज तर लागलंय, परंतु या कॅश प्राइज पर्यंत पोहोचायचं असेल तर योग्य ते डॉमिनेशन हे पुन्हा एकदा दाखवावं लागेल. सनी ठाकरेने मात्र आपला पुन्हा एकदा तोच हतकंडा दाखवलाय अप्रतिम. कंटिन्युअसली अटॅक त्याच्या माध्यमातून 19 अंकांवर धावफलक. विकी आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न जिथून बीट झाले सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हतकंडामध्ये डॉट बॉलची सांगता ही अगदी आपण पाहत आहे. माहिती आहेत एकमेकांच्या खाणाखुणा, स्ट्रॉंग झोन, वीक झोन कशा पद्धतीने अगदी खेळाडू खेळतोय, परंतु इथून अगदी आपण पाहत आहे कागदोपत्री स्ट्रॉंग तर आहेत परंतु अगदी मैदानाच्या दिशेने स्ट्रॉंग असणं ही महत्वाची भूमिका. विकी ठक्कर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका समोरच्या दिशेने स्टँडर्ड डिस्पॅच मॅक्झिमम. पहिला तगडा प्रहार संजय पाचाळकरच्या बॅटमधनं 6 मॅक्झिमम 6. कव्हरला अगदी क्षेत्ररक्षक पोझिशन मध्ये आला होता, परंतु हँड कॉर्डिनेशन हे थोडस डाळमुळीत झालं. एक सिंगल धावेच्या मदतीने 26 या अंकांवर धावफलक 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगलं डॉमिनेशन दाखवलंय अगदी आपण पाहताय. एक सिंगल घेतले आणि सिंगलच्या मदतीने 26 या अंकांवर धावफलक. ऑन साइडला खेळण्याचा माणस पंचांकडे लावडा पिली सिडीज. बॅटची आतली कडा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज बाद होईल. हा बसेल दुसरा धक्का. सनी ठाकरे बॅक टू दी पॅव्हिलियन डगआउटच्या दिशेने. चांगला झेल अगदी टिपला. धावफलक 26 धावा 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. या स्पेलमध्ये विकी याला अगदी आपण पाहत आहे. विशाल धोदडे नव्याने फलंदाज जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. खोलवर लेंथ, योग्य लाईन, योग्य लेंथ, स्वागत आहे असं म्हटलं विकी याने. आणि अगदी आपण पाहत आहे निथल यॉर्कर योग्य त्या पद्धतीने अंजाम मिळाला. कंट्रोल युक्त गोलंदाजी
विकी याने काहीतरी वेगळं पण या सामन्यामध्ये करून दाखवलंय. डॉट बॉलची सांगता. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल 26 अंकांवर. स्कोर कार्ड आहे गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज ओर द विकेटने. मोठा फटका मारण्याचा हा मानस पुन्हा एकदा आपण पाहत आहे. इथून कुठलाही संपर्क नाहीये शरीराला म्हणून वाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेला. एक अतिरिक्त धावी. स्कोर कार्ड मिळेल 27 रन्स ऑन अ कार्ड. 27 या अंकांवर हे धाव फलक आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. वाईट आलाय. 27 या अंकांवर हे धाव फलक. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. पहिला चेंडू डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर सिंगल आली, तदनंतर विकेट, डॉट आला आणि आता हा वाईट. म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ आता घेऊन कंप्लीट झालाय. तर शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज. उलटा चेंडू आहे. एक देतो दिशा ती दर्शवल्या. एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू सरळ निघून गेलाय. गुणेश माली यांना बीट करून 4 धाब्यांकरिता आणि चौकाराच्या मदतीने या षटकाचा गोड अंत केला गेलाय. आपण तिसरं षटक हे मार्गस्थ करा. वेळ आमच्याकडे खूप कमी आहे खेळाडू मित्रांनो, म्हणून चला तिसरं षटक आपण मार्गस्थ करायचं. 31 अंकांवर धावफलक आहे. उलटा चेंडू होता परंतु कणखरपणे बॉटमहँडचा उपयोग केला आणि एक्स्ट्रा कव्हरला भेदून चेंडू सरळ निघून गेला 4 धाब्यांकरिता. 31 अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विकी याने करून दाखवली. 12 अंकांवर 31 धावा स्कोर कार्डवर आहेत, ज्याच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार. यंदाच्या पर्वातील पहिला फलंदाज तोच मिस्टर संजय पाचाळकर. मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. काय फलंदाजी केली होती गावदेवी मैदानापाड्याच्या मैदानावर. आठवते आणखी एक स्पर्धा जगदंबा स्पोर्ट्स शिवनसई ईश्वरपुरीच्या मैदानावर आलेले 5 षटकार लागोपाठ आणि फुल टॉस आहे. इझिली टेक, इझिली पिक. गेला चेंडू पुन्हा एकदा 6 धाब्यांकरिता. लॉंग लेग क्लिअर. मिळतील धाबा 6 षटकार. या 6 धावा येतात आणि 6च्या मदतीने धावफलक 37 या अंकांवर धावफलक आहे. चला जुना चेंडू आपण मैदानाच्या दिशेने अवेलेबल करायचा आहे. 37 रन्स ऑन अ कार्ड. योग्य त्या पद्धतीचा अगदी हा स्ट्रोक होता. लाईन मिस्टेक करू शकत नाही तुम्ही. संजय पाचाळकरच्या जेव्हा लयबद्ध होतो तेव्हा रोखणं नामुमकिन असतं या फलंदाजाला. 37 या अंकांवर धावफलक. आणखी एक फटका हवेमध्ये ऑन साईडला. हवेमध्ये आहे आणि डिस्टन्स सुद्धा क्लिअर करेल. मॅक्सिमम हिट. चली रे चली. संजय पाचाळकर की गाडी चली. या षटकामध्ये हा दुसरा तगडा प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. 6. आता पिकअप पकडलाय. थोडस संत गतीने चालले होते सुरुवातीमध्ये. मिडल ऑर्डर मध्ये अगदी तेवढ्या धावसंख्या आल्या नव्हत्या, परंतु या षटकामध्ये जशी स्ट्राईक मिळाली, स्ट्राईक कशा पद्धतीने करायचं स्लॉग ओव्हर मध्ये हे संजय पाचाळकर दर्शवत असताना लागोपाठ 2 आलेत. ओहो, पुन्हा एकदा लाईन परिपूर्ण बाहेर आहे. 9चा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. पॉपिंग क्रीजच्या अगदी चेंडू बाहेर फेकला गेलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळेल. स्कोर कार्ड 44 रन्स ऑन अ कार्ड. 44 अंकांवर प्रीटचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी अगदी पाहायला मिळाले आतापर्यंत. चांगल्या पद्धतीने स्ट्राईक केले संजय पाचाळकर याने. विड अँड वॉच केले. ऑन साइडला स्लॉक केले. चेंडूला 1 बाउन्स. चेंडू क्लिअर होईल. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट 1 बाउन्स. 4 रन्स इनटू द फेन्स. 4 धावा चौकार. षटकार आला असताना तर जवळजवळ 3000 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं असतं, परंतु चौकार आलाय. शिलोंजी धोतडे यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे. अजून सुद्धा संधी आहे. 3 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि 48 या अंकांवर धाव फलक. मोठा फटका जोराने मारण्याचा प्रयत्न. आता हे करणं अगोदर खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की जिथे अगदी फलंदाज रेडी आहे, सुसज्जित आहे, म्हणून तुमच्याकडे व्हेरिएशन हे खूप महत्वाचं ब्रह्मास्त्र आहे.
म्हणून सिच्युएशन नुसार स्वतःला तयार करा, सिच्युएशन नुसार स्वतःला अगदी नेहमी आपण सुसज्जित ठेवा. रोहन याने अगोदर योग्य त्या पद्धतीची फलंदाजी केली होती, परंतु हे वेळ आहे गोलंदाजी करण्याची. 48 या अंकांवर धावफलक आहे. डझन ऑफ द ट्रॅक खेळाय, पुन्हा एकदा गती खेचून घेतली. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु इन मुवमेंटला बीट झाले. आता धाव घेण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहत आहे, परंतु एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने 49 या अंकांवर धावफलक 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. सुरुवातीमध्ये 2 षटकार, तदनंतर 9 आला, तदनंतर चौकार आला. आतापर्यंत 18 धावेंचं ही षटक राहिलंय. 49 या अंकांवर धावफलक. विशाल धोदडे स्ट्राईकला बॅटर, तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर रोहन याला आपण पाहत आहे. शेवटच्या अंतिम चेंडूवर बॅकलिपचा अव्यवस्थित उपयोग केला. अप्रतिम फटका, लॉंग ऑफ क्लिअर करेल. शेवटच्या चेंडूवर तगडा प्रहार आणि धावफलक 55 तब्बली जाऊन पोहोचले. विजयी जर व्हायचं असेल 56 धावा इथून कराव्या लागतील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. धावेंचा पाठलाग अगदी करायचा आणि आता 56 धावेंचा पाठलाग कशा रीतीने होईल हे सुद्धा पाहणं योग्य. पहिला दिवस साई गावदेवी निंबोली या संघाच्या नावे, दुसरा दिवस साई गावदेवी मातेरापाडा या संघाच्या नावे, तिसरा दिवस साई स्पोर्ट्स उसगाव या संघाच्या नावे. तर आजचा दिवस अगदी आपण पाहू शकाल कशा पद्धतीने कुठल्या संघाच्या नावे जाईल. आतापर्यंत कागदोपत्री आई गावदेवी आपण पाहू शकाल पाचरुगा संघ अगदी स्ट्रॉंग आहे. परंतु नाण्याची एक बाजू आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाची गोष्ट असेल. कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. चला थोडीशी गाई करा प्लीज, विनंती करेन. उद्याचा दिवस खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण की अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. मागील 4 दिवस 4 रात्र कठीण गेले असतील अगदी आयोजकांचे. म्हणून एखादं आयोजन नेहमीच आपण जेव्हा ठेवतो ना, तेव्हा विशेष करून जसं आपण छोट्या बालांचं संगोपन करतो ना, त्याच पद्धतीने अगदी हे आयोजन करावं लागतं. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागतात. प्रत्येक गोष्टीकडे विशेष करून जर लक्ष नसेल तर ते आयोजन सफल होताना पाहायला मिळत नाही. परंतु अगदी कौतुक करावं लागेल. आणि चांगल्या पद्धतीने पाहुणचार हा सुद्धा अगदी आपण पाहू शकाल सर्वांचाच केला गेलाय. इथून पहिलं षटक हाताळण्याकरिता पाचरुगा एक्सप्रेस ज्या नावाने संबोधित झालं तो संजय पाचळकर अगदी गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. 56 धाव्यांचा पाठलाग अगदी करायचा आहे. पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल झालाय. तो असेल 6 धाव्यांचा. टिक फॉर टॅग, जशास तसं हे प्रत्युत्तर 6 मॅक्झिमम. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार आणि 6च्या मदतीने धावफलक 6 रन्स ऑन अ गार्ड. यावेळेस हाफ ट्रॅकर ऑन साइडला उचललाय तर खरा त्या दिशेने सनी ठाकरे आहेत, ते चुकी करणार नाहीयेत. विकेटचं होईल इथे पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ब्रेक थ्रू.
आपण पाहता आणि उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असेल, ज्यामध्ये पहिला सामना रंगताना पाहायला मिळेल ओमसाई सकवार आणि डीजेबी स्पोर्ट्स जाधववाडा. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर उद्याच्या दिवसामध्ये दाखल व्हायचं आहे. ॲक्युरेट 8:45 वाजेपर्यंत टॉस केला जाईल आणि 9 वाजता अगदी हे सामना सुरू होणार आहे. त्यानंतर चिडोबा स्फोट जांभूलपाडा नंबर 1 रँकिंगवर असणारा संघ जरीमरी पालिवली ब गणेश धावडे या संघाशी खेळताना पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे जिथे अगदी क्षेत्ररक्षक रोहित जोपर्यंत येईल, परंतु हो क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलं. मिळतील धाबा अगदी 4 चौकार 4 रन्स. इलेव्हन कर्जून महेंद्र गरेल यांचा संघ पाहायला मिळेल. आई जीवदानी वैतरणा दहिसर आणि एक नव्याने संघ जो जॉईन झालाय तो अगदी खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर श्री गणेश वसुरी हा संघ आपण पाहाल आई गावदेवी अमराई ब या संघाशी खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर संघर्ष स्पोर्ट्स भिनार किरण गवार यांचा संघ रायझिंग स्टार भुईशेत 5व्या रँकिंगवर असणारा रोहित कुल्ला ज्याच्या नावावर फास्टेस्ट हाफ सेंचुरी आहे तो अगदी या परिसरामध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर तिरंगा तिल्लेर संघ एकाच परिवारातील जास्तीत जास्त खेळाडू एक्सपिरियन्सचा भरणा ते संजयजी भोईर असतील, दयानंद भोईर असतील. त्यानंतर आपण पाहू शकाल हेमंत जाधव हे सुद्धा इन ॲक्शन. त्यांचा सामना वाघोबा स्पोर्ट्स उसगाव या संघाशी होताना पाहायला मिळणार आहे, जिथे अगदी उमेश भावर अगदी आपण पाहू शकाल त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसाचं हे शेड्यूल आहे, लवकरात लवकर सर्वांनी दाखल व्हायचं आहे. ऑन साईडला खेळलाय सनी ठाकरे आहे. शॉट मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडूला अगदी उजून फेकी केली गेले. एक सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. आज परिपूर्ण जिथे सिच्युएशन आपण पाहितली, आज अगदी एक चांगले चांगले संघ होते, परंतु जिथून पाहायचं झालं तर आई गावदेवी पाचरुका संघ आज डॉमिनेशन परिपूर्ण दाखवलं. सगळ्या मॅचेसमध्ये अगदी आपण पाहिलं की फलंदाजी घेतली आणि जिथून एक मोठी धावसंख्या उभारली प्रत्येक मॅचमध्ये. आणि तेच आतापर्यंत आपण पाहताय एक चांगली मानसिकता. जेवढी आपण मोठी धावसंख्या लावता तोच एक कॉन्फिडन्स असतो आणि त्याच कॉन्फिडन्स लेवलने आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. धावफलक 12 अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. 12 रन्स ऑन अ कार्ड. एक चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल गोलंदाजी करण्याची मानसिकता संजय पाचाळकरच्या माध्यमातून. सेकंड स्पेलमध्ये विशाल धोदडे या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित केले गेले. राईट आर्म ओव्हर द विकेटने तो सुद्धा सुरुवात करेल गुणेश माली याला अगदी आपण पाहताय. स्ट्राईक एंडला बॅटर हलक्याच्या हाताने चेंडू हलकासा आतमध्ये वळाला. सॉफ्ट हँडने खेळलाय, जिथून एक सिंगल धावी कंप्लीट झाल्या. आता दुसऱ्या धावेकरिता वळालेत. फेकी मात्र स्ट्राईक एंडला केली गेली. 2 धावा या परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 14 अंकांवर. पहा इथून मॅच समाप्त झाल्यानंतर अगदी पाचरुकाकर तयारी करतील नंडोरेकरिता, कारण की तिथे सुद्धा एक सुंदर स्पर्धा सुरू आहे आणि आपल्या समाजातील बरेच संघ हे त्या दिशेने सुद्धा खेळताना आणि आपल्या समाजातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. त्याच मैदानावर पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग पर्व सीझन 1 अगदी दिमागदार पद्धतीने पार पडलं. विकेटचे इथे होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल. तंबूच्या आशेला विकेट मिळाली. आणखी एक ब्रेक थ्रू. विकेटचं पतीन झालंय. इथून अगदी आपण पाहू शकाल नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होईल. विनोद या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. आज खूप चांगल्या प्रतिक्रिया अगदी आपण पाहू शकाल ऑनगोईंग मॅचच्या दरम्यान पाहायला मिळाल्या. जवळजवळ आता सुद्धा आपण पाहताय 300च्या वरती प्रेक्षक वर्ग या मॅचला लाईव्ह पाहतायत. प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून 4500 सबस्क्रायबर हे मात्र पूर्ण झालेत प्रोप्ले लाईव्ह नेटवर्कचे. आणि इथून ही वाटचाल असेल 5000 सबस्क्रायबर. सर्वांना विनंती असेल आपण या चॅनलवर जर नवीन आहे असाल तर आपण प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विशाल इथून सुसज्जित होईल. ऑन साईडला अगदी फटक्यामध्ये तेवढा फोर्स नव्हता आणि धावचीच्या रूपाने खेळाडूला अगदी इथे बाद व्हावं लागेल.
कुठल्या तरी एक फलंदाज आपण पाहतोय. सो विकेटचे इथे होईल पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागते आणखी एक धावचीच्या रूपाने. चला त्या ठिकाणी आपण पाहताय पुन्हा एकदा मॅच ऑन होईल. वेळ वाचवण्याचा प्रयत्न आहे रोहितच्या माध्यमातून. परंतु काही फलंदाज रेडी आहेत मैदानाच्या दिशेने येण्याकरिता. स्कोर कार्ड अगदी जागेवर स्थिर आहे. एक सिंगल धाव तर आले या चेंडूवर. आपण पाहताय 15 अंकांवर धावफलक ऑन साईडला वळवलं. या चेंडूला ग्राउंडेडली स्ट्रोक आहे. संजय अगदी त्या दिशेने आपण पाहताय. थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विखुरलंय. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स. आज पाचरुका संघ अगदी मैदानाच्या दिशेने उतरला आणि आज त्यांनी मात्र निराश केलं नाहीये. होम ग्राउंडवर अगदी आपण पाहताय आज डॉमिनेशन प्रस्थापित केलंय. सुरुवातीमध्ये लय सापडली नव्हती. काही अगदी आयोजनामध्ये आपण पाहिलं की नामुष्की उडावली होती. परंतु हा आहे क्रिकेटचा खेळ आणि रंग बदलायला वेळ बदलायला उशीर होत नाही हे नेहमीच आपण पाहिलंय. म्हणून सातत्याने अगदी भरोसा दर्शवला. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये अगदी जाऊन छाप सोडली. सुरुवात मिळाली जगदंबा स्पोर्ट्स शिवनसई ब संघ. तिथून मात्र त्या आयोजनकर्त्यामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलली आणि तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाही. बाबा मोरिया स्पोर्ट्स खेरपाड्याचं ते मैदान काय अप्रतिम पद्धतीने गाजवलं आणि तेच अगदी आपण पाहू शकाल ना की यंदाच्या सीझनमध्ये खूप महत्त्वाचं राहिलं. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये सुद्धा अगदी आपण पाहताय वसू तालुक्यातील आणि त्यानंतर वाडा तालुक्यामध्ये जाऊन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आईगावदेवी पाचरुका या संघाने. यावेळेस बीट झाले सरळ यष्ट्यांचा वेध. त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज बाद. आणखी एक विकेटचं होतं इथे पतन. विकेटचं होतंय पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. अजूनही आवश्यकता आहे 37 धावेंची आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 4 चेंडू आणि 37 धावेंची आवश्यकता. आता नव्याने फलंदाज ऋतिक या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ऑन साईडला आता खूप चांगला स्ट्रोक आहे. जाता जाता इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न. मिळतील धावा 6. षटकार. चेंडू इथून शिल्लक असेल 31 धावेंची आवश्यकता ही अजून सुद्धा असेल. स्कोर कार्ड जवळ आपण पाहू शकाल 25 या अंकांपर्यंत जाऊन पोहोचले. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला केले. या चेंडूला क्षेत्ररक्षक गायस करले एका दिशेने अगदी या चेंडूला अजून फील्ड करण्याचा हा प्रयत्न जिथून एक सिंगल धावच येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. ते म्हणजेच 26 या अंकांवर 26 रन्स ऑन कार्ड. खूप चांगला प्रयत्न आजच्या दिवसामध्ये अगदी प्रत्येक संघाचा पाहायला मिळाला. जिथून अगदी डॉमिनेशन सिद्ध करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु आज मी म्हटलं ना की होम ग्राउंडवर आज काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे गावदेवी पाचरुका संघाचा आणि तोच अगदी आपण पाहताय दिमागदार पद्धतीने. इथून पाहायचं झालं तर काय घटित झालंय मैदानाच्या दिशेने. यस विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. विश्वास एकमेकांचा भरोसा हा का क्रिकेटच्या पातळीवर इम्पॉर्टंट आहे.
हे दाखवून दिलं आणि आजचा दिवस नावे केला आहे गावदेवी पाचरुका या संघाने. मेरी मेरी कॉंग्रॅच्युलेशन. होम ग्राउंडवर क्वालिफिकेशनचं तिकीट उद्याच्या दिवसाचं केलंय पक्क. मेरी मेरी कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. हार्ड लक तरेपडा 11 तरेपडा संघ.